नमस्कार. जय शिव फुले शाहू आंबेडकर. विचारमंचावरील मान्यवर आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधू भगिनी, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तुम्ही, त्यामुळे आमच्या इतकेच महत्वाचे आहात. लोकांपर्यंत आमच्या खऱ्या गोष्टी पोहोचवण्यासाठी तुमची आम्हाला वेळोवेळी खूप मदत होते. बोलण्याचा काळ आहे हा, आणि बोलणाऱ्या बायका कुणाला आवडत नाही. तर आम्ही इथे सगळ्या बसलेल्या ज्या भगिनी आहोत त्या बोलणाऱ्या बायका. आपल्याकडे कायमच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची परंपरा आहे, मग विरोधी पक्षात कुणीही बसलेला असतो. आणि मला असं वाटतं इथे बसलेल्या सगळ्या जणी सहमत होतील की सत्ताधाऱ्यांमध्ये कुणीही बसलं आणि चुकीचं काही केलं तरीही आम्ही त्यांना प्रश्न कायमच विचारणार आहोत. कारण चुकीच्या गोष्टीला चूक न म्हणणं ही मला गुलामगिरीची शेवटची पायरी वाटते. तर आपण सगळ्या विचारी स्त्री आहोत. राहुलजी 22 तारखेला पुण्यात येत आहेत, महिलांसाठी येत आहेत. हे स्वराज्य जननी जिजामातांचं पुणे आहे. हे आद्य शिक्षिका तुमची माझी आई सावित्रीबाईचं पुणे आहे. हे पंडिता रमाबाईंचं पुणे आहे. हे ज्वलंत निबंध लिहिलेल्या मुक्ता साळवेंचं पुणे आहे. इतक्या सगळ्या ज्वलंत आणि जिवंत बायका इथे होऊन गेलेल्या आहेत. मला जेव्हा काल माझं कौतुक झालं बोलल्याबद्दल तेव्हा थोडा खेदही वाटला की बोलण्याचं कौतुक होतंय. आपण गोष्टी जरा न्यू नॉर्मल करतोय का, की न बोलणं बरं आहे, न व्यक्त होणं बरं आहे, चुकीच्या गोष्टीला चूक न म्हणणं बरं आहे. पण हे सगळं भवितव्यासाठी खूप गंभीर आहे. आपण खरंच भयंकराच्या दारात उभे आहोत. आणि स्त्री म्हणून मी जरी कलाकार असले तरी सगळ्यात आधी मी स्त्री आहे, आणि त्याही आधी मी भारताची नागरिक आहे. आणि संविधानाने मला काही हक्क आणि कर्तव्य दिलेले आहेत, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यासाठी लढणारा नेता मला राहुलजी वाटतात. मला असं वाटतं प्रत्येक लढाई यासाठी लढली नाही जात की आपण जिंकू. काही लढाया यासाठीही लढल्या जातात की कुणी नव्हतं पण मैदानात मी ठाम उभा. मला राहुलजींचं नेतृत्व हे त्या पद्धतीचं वाटतं. मुली बोलायला लागलेल्या आहेत, स्वतःचे हक्क मागायला लागलेले आहेत, स्वतःच्या हक्काप्रती जागृत झालेले आहेत, संधी मिळवतायत, संधी निर्माण करतायत. ह्या सगळ्या मुलींचं मला फार फार कौतुक वाटतं. आणि मग मला एक आणखी विद्रोही कविता सुचते की बोलणाऱ्या मुलींना बोलत राहा, बोलणाऱ्या मुलींना बोलत राहा. आता तुम्ही शिकलाच आहात बोलायला तर बोलत राहा. वेळ प्रसंगी किंचाळा पण बोलत राहा. कारण तुमचं मौन हेच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू ठरत आहे. बोलणाऱ्या मुलींना बोलत राहा. मला असं वाटतं ही मनापासून हृदयापासून बोलण्याची संधी आपल्याला काँग्रेस पक्ष आणि राहुलजी देत आहेत. मोठ्या संख्येने तरुण मुलींनी यात सहभागी व्हा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. स्वातंत्र्य, समता, बंधुता हीच तात्विक मूल्य ठाम राहणार आहेत आणि चिरंतन राहणार आहेत, यावर माझा ठाम विश्वास आहे. माझे मार्गदर्शक आहेत डॉक्टर आका साळुंखे सर. ते कायम म्हणतात की कुणाच्या पायावर कुणाचं मस्तक नको, कुणाच्या मस्तकावर कुणाचे पाय नको. एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात धरू, एकमेकांच्या हृदयांची स्पंदनं जाणून घेऊ आणि एक सहकार्यशील आनंदी समाज निर्माण करू. या आनंदी समाजाची बीज आता पेरली जात आहे. त्यात सहभागी व्हा, साथ द्या. जय भीम, जय संविधान. नमस्कार. आता पुढील ज्या आपल्या वक्त्या आहेत त्या लेखिका आहेत. अतिशय त्यांचं लेखन गाजलेलं आहे, सर्वश्रुत आहे आणि अतिशय प्रसिद्ध अशा लेखिका ऐश्वर्या खेडकर या आपल्याला राहुलजींविषयी किक्का कधी